हल्ल्यानंतर भारताने शिकवलेला धडा पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवादी संघटना यांना चांगलाच महागात पडणार आहे। लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचं कंबरड भारताच्या हल्ल्यामुळे मोडून काढलेलं आहे। काश्मीरमध्ये उच्छाद मांडणाऱ्या दहशतवाद्यांचे आका असलेल्या संघटनांचा या हल्ल्यामध्ये भारतानं त्यांनाच लक्ष्य केलेलं आहे। ऑपरेशन सिंदूरमधून भारतानं घेतला बदला। जैश, लष्कर आणि हिजबुल संघटना टार्गेटवर। मसूद अझहर आणि हाफिज सईदला जबर झटका। नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त, दहशतवाद्यांचं कंबरडच मोडलं। मंगळवारची रात्र पाकिस्तानातील दहशतवाद्यांसाठी काळ रात्र ठरली। पहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं हा असा काही घेतला। पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले 9 दहशतवादी तळ भारतीय हवाई दलानं असे बेचिराग केलेत। काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्याला खतपाणी घालणाऱ्या लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या संघटनांना आणि त्यांच्या आकांना जबर धडा या हल्ल्यानं शिकवलाय। अवघ्या 20 मिनिटांच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवादांचं कंबरडच मोडून काढलंय। लष्करानं हल्ल्यासाठी निवडलेले दहशतवादी तळ हेच या काश्मीरातील अस्वस्थतेचं मुख्य केंद्र होतं। हे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले। मरकज सुभान अल्लाह, बहावलपूर, आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात कराची तोरखाम हायवेवर 15 एकर जागेवर तळ, दहशतवादी तरुणांचं प्रशिक्षण केंद्र। पुलवामा सारख्या अनेक हल्ल्यांचं नियोजन स्थळ। जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचं कुटुंबासह निवासस्थान। मुफ्ती अब्दुल रौफ, मौलाना अमर या दहशतवाद्यांचाही निवास। जैशचे 600 दहशतवादी या परिसरात होते वास्तव्यास। 2001 साली संसदेवरील हल्ल्यामागेही जैशचा हात। मरकज तैयबा, मुरिदके, अंतर सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर। लष्कर ए तोयबाचं प्रमुख प्रशिक्षण केंद्र। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील दहशतवाद्यांचा अड्डा। 82 एकर परिसरावर विस्तार, मदरसा, मार्केट आणि प्रशिक्षणाची सोय। 2000 साली ओसामा बिन लादेनकडून मशीद आणि गेस्ट हाऊससाठी 1 कोटींचं फंडिंग। शस्त्रास्त्र प्रशिक्षणाची सोय। पाकिस्तानात धर्मांधता पसरवणारं केंद्र। पाकिस्तानी काश्मीरी तरुणांना दहशतवादी करण्याचा कारखाना। मेहमूना जोया, सियालकोट, आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावर। पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील हिजबुल मुजाहिदीनचं प्रमुख केंद्र। हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांच्या वास्तव्याची सोय। काश्मीरातील दहशतवादी कारवायांनंतर 50 दहशतवाद्यांच्या लपण्याची व्यवस्था। शस्त्रास्त्र प्रशिक्षण, दहशतवाद्यांची भरती आणि घुसखोरांचा कारखाना। जम्मू काश्मीरात दहशतवादी कारवाया करणारा इरफान तांडा कमांडर। पाकिस्तानच्या मदतीनं भारत विरोधी कारवायांसाठी फंडिंगची उभारणी। मरकज अहले हदीस, बर्नाला, एलओसी पासून 10 किलोमीटर अंतरावर। पाकव्याप्त काश्मीरातील लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांचं प्रमुख केंद्र। पुढे राजौरी परिसरात शस्त्रास्त्र पुरवण्याची आणि घुसखोरांना लपण्याची जागा। दहशतवादी तळावर 100 ते 150 दहशतवाद्यांचं नियमित वास्तव्य। भारतात घुसखोरी करण्यापूर्वी दहशतवाद्यांसाठी विश्रांती स्थान। दहशतवादी कासिम गुज्जर, कासिम खांडा,
आणि अनास दरार यांचं नियंत्रण. जम्मू काश्मीरातील दहशतवादी कारवायात या तळावरील दहशतवाद्यांचा सहभाग. मरकज अब्बास कोटली, अंतर LOC पासून 15 किलोमीटर अंतरावर. कोटली लष्करी तळापासून जवळ असलेले जैश ए मोहम्मदचं केंद्र. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचा प्रमुख तळ. दहशतवादी तळावर 100 ते 120 दहशतवाद्यांच्या निवासाची व्यवस्था. जैशचा सहसंस्थापक काझी झरार दहशतवादी तळाचा प्रमुख. जम्मू काश्मीरातील दहशतवादी कारवायात आणि निधी उभारणीत काझी झरारचा सहभाग. काझी झरारचा मुलगा कारी झरारही दहशतवादी कारवायात सामील. मस्कर राहील शाहिद कोटली, अंतर LOC पासून 15 किलोमीटर अंतरावर. पाकव्याप्त काश्मीरातील हिजबुल मुजाहिदीनचा जुना दहशतवादी तळ. डोंगरावर असलेल्या तळांवर बराके आणि शस्त्रास्त्रांचा साठा. जंगलात असलेल्या तळावर 150 दहशतवाद्यांच्या निवासाची व्यवस्था. नेमबाजी, शस्त्रास्त्रांचं जंगलात राहण्याचं प्रशिक्षण देण्याची व्यवस्था. हिजबुलचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन तळावर जातीनं नव्या दहशतवाद्यांचं करीत असे स्वागत. सवाई नाला कॅम्प मुझफ्फराबाद, अंतर तंगधार सेक्टरमध्ये POK 30 किलोमीटर पर्यंत आत. पाकव्याप्त काश्मीरातील लष्कर ए तोयबाचा सर्वात महत्त्वाचा दहशतवादी तळ. 2000 पासून सुरू असलेल्या तळावर दहशतवाद्यांची नोंदणी, प्रशिक्षणाची ही व्यवस्था. फायरिंग रेंज, ट्रेनिंग ग्राउंड आणि निवासाची 40 खोल्यांची व्यवस्था. लष्करचे दहशतवादी, प्रशिक्षणार्थी यांच्या निवासाची मोठी व्यवस्था. धर्मांधता दहशतवादाच्या प्राथमिक प्रशिक्षणाची सोय. पाक सैन्य ISI कडून दहशतवाद्यांना तळावर प्रशिक्षण. सरजाल कॅम्प तेहरा कला, अंतर IB पासून 8 किलोमीटर अंतरावर. सांबा कठुआ समोर जैश ए मोहम्मदचा तळ. बिलाल कॅम्प मुझफ्फराबाद, जैश ए मोहम्मदचं लॉन्च पॅड. हे 9 तळ भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईकनं उद्ध्वस्त केलेत. या तळांवर कारवाई करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागातील दहशतवाद्यांच्या पायावरच भारतानं आघात केलाय. या कारवाईनं दहशतवाद्यांना मोठा धडा मिळाल्याचं मानण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.